नमस्कार बंधू भगिनींनो. सनातन सत्य या आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळू भक्तांचे, ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत. बंधू भगिनींनो, आज आपण नवनाथांच्या भक्तीविषयी सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. नाथ संप्रदाय म्हणल्याबरोबरच छाती गर्वानं फुगते, कारण माझी नाळच या संप्रदायाशी जोडलेली आहे. 97 सालापासून मी या नाथ संप्रदायाशी जोडलेलो आहे. माझे गुरु नाथ संप्रदायातले संन्यासी आहेत. त्याचबरोबर शाक्त संप्रदायाची विद्या देखील मी त्यांच्याकडूनच घेतलेली आहे. खरं पाहिलं तर नाथ संप्रदायाचा इतिहास काय हे सांगत बसून वेळ घालवण्यात काहीच अर्थ नाही. नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ बऱ्याच जणांनी वाचलेला आहे आणि त्यांना यातून याची कल्पना आलेली आहे. परंतु नाथ संप्रदायाविषयी जी काही भीती मनामध्ये निर्माण झालेली असते लोकांच्या, की जर एखादा तरुण मुलगा किंवा मुलगी नाथांची भक्ती करू लागले तर घरातल्यांना वाटतं की हा आता संन्यासी होऊन जाईल, लग्न करणार नाही. किंवा अनेकांना वाटतं की एका संन्यासाचा वैराग्याचा फोटो घरात लावणं हे संसारिकाच्या घरात योग्य नाही. असे कळत नकळत अनेक गैरसमज आहेत आणि सर्वसाधारणपणे नाथांची भक्ती कशी करायची हे देखील गैरसमज आहेत. आज आपण हे सर्व पाहूया. बंधू भगिनींनो, नाथ संप्रदायाचं मूळ जर काय असेल ते साक्षात आदिनाथ म्हणजे शिवशंभो. त्यानंतर नाथ संप्रदायाचे मूळ देहधारी अवतारी पुरुष म्हणजे मच्छेंद्रनाथ, त्यानंतर गोरक्षनाथ असे नवनाथ झाले आणि मच्छेंद्रनाथांच्यापासून या नाथ संप्रदायांची परंपरा सुरू झालेली आहे. थोडक्यात पाहिलं तर हा संप्रदाय योगाला मानणारा आहे. राजयोगी असा हा संप्रदाय आहे आणि फार पूर्वीच्या काळी जर गेलो तर हा संप्रदाय मूळ हा संन्यस्त संप्रदाय आहे. म्हणजे हे संन्यासी असतात आणि या संप्रदायाचा विचार करायचा म्हटलं तर या संप्रदायाची भक्ती करणं सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेरचं आहे. इतकी ती कठीण साधनं असतात आणि संसारी मनुष्य ते करूच शकत नाही. पूर्वीच्या काळी, फार पूर्वीच्या काळी जर आपण पाहिलं तर नाथ संप्रदायामध्ये एक गुरु एकच शिष्य तयार करायचा. इतकं ते कठीण असायचं. त्यांचं राहणीमान, बसणं, उठणं, खाणं, पिणं अत्यंत अगदी तलवारीच्या धारेवरती चालणे इतपत ते कठीण होतं. आणि अगदी सांगायचं झालं तर फार पूर्वीच्या काळी, आजसुद्धा काही नाथ संप्रदाय माझे गुरूंसारखे आहेत ते मानतात, करतात की सकाळी पक्ष्याचा आवाज ऐकायच्या अगोदर सर्व साधना पूर्ण झाल्या पाहिजेत. अनेक नियम आहेत. एका घरात भिक्षा मागताना जो तुम्ही आवाज द्याल, आलक निरंजन किंवा जे काय द्याल, त्यात तो आवाज बंद व्हायच्या अगोदर भिक्षा पुढे आली पाहिजे. म्हणजे असे बऱ्याच लोकांना माहीत नाही, खूप दुर्मिळ नियम आहेत. परंतु मग हळूहळू काय झालं, हळूहळू या संप्रदायाकडे लोक वळत नव्हते. मुळात म्हणजे हा संप्रदाय म्हणजे संन्यासांचा संप्रदाय असं तिकडं पाहिलं जायचं आणि संसारी मनुष्य तरीकडे जात नव्हता. हळूहळू वर्ष लोटत गेली आणि मग या नाथ संप्रदायातले नियम देखील बोथट होत गेले आणि थोडक्यात सांसारिक मनुष्य देखील भक्ती करू लागला. खरं पाहिलं तर ज्ञानेश्वर माऊली, आळंदीचे ज्ञानेश्वरी माऊली ज्यांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली, परंतु यांची मूळ दीक्षा ही नवनाथ संप्रदायातली आहे. आणि असा नियम आहे की ज्या संप्रदायातली आपली दीक्षा आहे तो संप्रदाय आपण पुढं चालवत असतो. जो संप्रदाय गुरूंचा असेल, जे विचार गुरूंचे असतील तेच विचारांनी तो संप्रदाय शिष्य पुढे चालवत असतो. परंतु ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत असं झालेलं नाही आहे. त्यांनी नाथ संप्रदाय सोडून, म्हणजे सोडला नाही म्हणता येणार नाही, म्हणजे ते त्यातच विद्या घेत होते, पण त्यांनी पुढे जी स्थापना केली ती वारकरी संप्रदायाची, की
पूर्वी काय ब्राह्मण्यवाद असेल काय असेल हा बऱ्याच गोष्टी होत्या, म्हणजे वारकरी संप्रदाय स्थापन करण्याच्या पाठीमागे अनेक कारणं आहेत. परंतु अजून एक कारण असं आहे की नाथ संप्रदायातली भक्ती सर्वसामान्य मनुष्य करू शकत नव्हता. आणि सर्वसामान्य माणसांच्या भक्तीसाठी ज्ञानेश्वर माऊलींनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली. आता हळूहळू सगळे नियम बोचड झाले आणि सांसारिक मनुष्य देखील ही भक्ती करू लागला. परंतु यामध्ये सांसारिक माणसानं संन्यासी माणसाची कॉपी कधी करू नये, कारण ते नियम वेगळे आहेत. मुळात नाथ संप्रदायामध्ये देखील जर विचार केला तर संन्यास दीक्षा ही त्यांची मूळ दीक्षा आहे. आणि जे सांसारिक लोक असतात त्यांना सांसारिक लोकांच्या पद्धतीनेच दीक्षा द्यायची असते. तर सर्वसामान्य मनुष्य भक्ती करू शकतो का नाथांची? 100% करू शकतो. कारण भक्तीमध्ये असा कोणता प्रोटोकॉल नाही आहे. ईश्वरा सर्वांच्या हृदयात बसलेला आहे. हां, कदाचित काही साधना अशा असतील जो संसारी मनुष्य नाही करू शकत, ते नियम त्याला नाही पाळता येणार. त्यामुळं नाथांची भक्ती संसारी मनुष्य करू शकतो. आता कशी करू शकतो? सर्वसाधारणपणे पहिला एक गैरसमज आहे की नवनाथांचा फोटो घरात ठेवू नये, मूर्ती ठेवू नये. अजिबात चूक आहे. नवनाथांचा फोटो मूर्ती घरात अवश्य ठेवा. तुमच्या घराला शक्ती प्रदान होईल, कारण यांच्याकडे पाहिल्याबरोबर शक्ती प्रदान होत असते. ठेवू शकता. जर मूर्ती नसेल, फोटो नसेल तरीसुद्धा नवनाथ भक्तिसार हा जो ग्रंथ आहे हा जरी आपल्या घरात असेल आणि याचं वाचन करतो असो आपण, तरी देखील त्याची प्रचंड शक्ती आपल्याला मिळत असते. नाथांचा पाठिंबा मिळत असतो. भूत प्रेत पिशाच, वास्तुदोष, जे काही दोष असतील हे दोष पळून जात असतात, कारण जिथं नाथ तिथं बाकी काही चालत नसतं. तर ही भक्ती आपण फोटोच्या स्वरूपात करू शकता, मूर्तीच्या स्वरूपात करू शकता. ग्रंथ आहे नाथांचा तो वाचू शकता. परंतु हल्ली काय झालं आहे, पुस्तकं वाचून यूट्यूबवरती व्हिडिओ पाहून अनेक सांसारिक लोक नवनाथामधली काही शाबरी विद्या असतील किंवा अशा अनेक विद्या आहेत, गुप्त विद्या आहेत, ते स्वतः घरी करू लागलेले आहेत. तर हे अत्यंत धोकादायक असतं. हे चुकीचं आहे, हे करू नका. यासाठी तुम्हाला गुरूंचं मार्गदर्शन हवं आहे. फार कठीण नियम असतात, ते नियम पाळूनच ह्या साधना कराव्या लागतात. ह्या धोकादायक होतील. सर्वसाधारणपणे तुम्ही नाथांचं नाव घेऊ शकता. ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः, ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः, ओम चैतन्य चौरंगीनाथाय नमः. ह्या पद्धतीने तुम्ही त्यांचा मंत्र जप करू शकता, त्यांची पूजा करू शकता. त्याचबरोबर या संप्रदायात तुम्ही जी भक्ती करताय अशा व्यक्तीला एक सक्त वॉर्निंग असते की आपलं आचरण व्यवस्थित ठेवावं लागतं. पुरुष असेल आणि त्याचं लग्न झालं असेल तर त्यानं आपल्या पत्नी व्यतिरिक्त कोणत्याही स्त्रीकडं, परस्त्रीकडं वाईट नजरेनं नाही पाहिलं पाहिजे. स्त्री असेल आणि तिचं लग्न झालं असेल तर तिनं देखील कोणत्याही परपुरुषाविषयी मनात वाईट भावना आणल्या नाही पाहिजेत. आणि जर लग्न झालेलं नसेल तर त्यानं देखील बाहेर कुठे व्यभिचार नाही केला पाहिजे. संन्यास संप्रदाय आहे, त्यामुळे हे नाही करता आलं पाहिजे. कायावाच्या मनानं पवित्र राहता आलं पाहिजे. कर्म चांगलं पाहिजे. लोकांच्यावरती दया दाखवली पाहिजे. त्याचबरोबर जर तुम्ही गुरु शिष्य परंपरा पाहिजे असेल तर फक्त नाथ संप्रदायातच. आपल्या गुरूंच्यासाठी डोळे काढून देणारे शिष्य इथं पैदा झालेत. त्यामुळं नाथ संप्रदायामधली भक्ती करत असताना गुरूंचा आदर करावा लागेल, जीवाच्या पलीकडे करावं लागेल, गुरूंची श्रद्धा ठेवावी लागेल. त्यामुळं आचरण व्यवस्थित ठेवा. आता अनेक वेळेला नवनाथांच्या संप्रदायामध्ये असणारे लोक मांसाहार नाही करत, अजिबात नाही. भले तो सांसारी जरी असला आणि त्यानं नाथ संप्रदाय दीक्षा घेतली असेल तर मांसाहार नाही करता येणार. हे अन्न अभक्ष्य आहे, हे चालत नाही, त्यामुळे मांसाहार नाही करता येणार. त्याचबरोबर नवनाथांना जो तुम्ही नैवेद्य दाखवता, अतिशय सात्विक फळ असो, दूध असो, किंवा तुमची घरात जी काही भाजी भाकरी बनेल ते दाखवू शकता, परंतु त्यामध्ये कांदा आणि लसूण त्या नैवेद्यामध्ये नाही पाहिजे. त्यानंतर नाथ संप्रदायाच्या संदर्भात असेल तर नाथ संप्रदायांची जी धुनी असते, हवन असेल, ते हवन बी तुम्ही घरी करू शकता. नाथांच्या ग्रंथाचं पारायण करू शकता, मंत्रोच्चारण करू शकता. परंतु इतर अशा काही साधना आहेत त्या गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय करायच्या नाहीत. हे मी तुम्हाला सक्त वॉर्निंग देतोय. कारण त्या साधना जर चुकल्या, फसल्या तर त्याचे अत्यंत भयंकर साईड इफेक्ट होतात. तर हे नाही झालं पाहिजे. म्हणजे नाथांचा फोटो ठेवू शकता,
मूर्ती ठेवू शकता, ह्यांची भक्तीसुद्धा करू शकता. आता स्त्रिया नाथांची भक्ती करू शकतात का? आता हा प्रश्न का निर्माण झाला आहे? कारण नाथ हे संन्यासी, म्हणून मग स्त्री नाही चालणार असा एक भ्रामक समजूत होती. पण असं नाही, नाथ हे सर्वांचे आहेत. स्त्रिया नाथांची भक्ती करू शकतात. फक्त मासिक धर्माच्या काळामध्ये आपण कोणाचीच भक्ती करत नाही, सर्व पाळणं करतोच. याच्या व्यतिरिक्त स्त्रीला देखील नाथांची भक्ती करण्याचा अधिकार आहे. नाथांना आपले वडील मानून, आई मानून, भाऊ मानून त्या भक्ती करू शकतात आणि तिचं रक्षण करण्यासाठी नाथ सदैव असतात. आता नंतर अजून एक प्रश्न निर्माण होतो की स्त्रीच्या शरीरामध्ये नाथांचा संचार येतो का? आता हा प्रश्न अनेक लोकांनी चिघळलेला आहे की स्त्रीला नाथांचं वारं चालत नाही, संन्याशाला स्त्रीचं वारं चालत नाही, संन्याशी स्त्रीच्या अंगात येऊ शकत नाही. एकदम चूक. तुम्ही पाठीमागं जर माझा व्हिडिओ पाहिला असेल ध्यानधारणयोग शिबिराचं, त्यामध्ये माझी जी शिष्य आहे राधा जंगले, राहुरी साईडच्या अहमदनगरच्या, तिच्या शरीरामध्ये नाथांचा एकदम जबरदस्त संचार आला होता, तुम्ही तर पाहिला असेल. अशा अनेक स्त्री आहेत ज्यांच्या शरीरामध्ये नाथांचा संचार येतो. लक्षात घ्या, ईश्वरासाठी स्त्री आणि पुरुष असा भेद नाही. मुळात नाथ संप्रदायाचं मूळ जर पाहिलं तर नाथ संप्रदायामध्ये स्त्री पुरुषाचा भेद केला जात नाही, जात धर्म मानला जात नाही. नीट संप्रदायाचा अभ्यास करा, मग तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे हे चालत नाही. स्त्रीच्या शरीरामध्ये नाथांचा संचार येऊ शकतो. येऊ शकतो काय? मी शेकडो संचार पाहिलेत नाथांचे आणि अगदी प्युअर त्या भाषा सुद्धा बोलल्या जातात. तर मला एकच सांगायचं आहे की याचा काय अवडंबर माजवू नका आणि याची भीती पण ठेवू नका. अजिबात नाही. जिथं नाथ असतील तिथं काय बात, कुठल्या गोष्टीचं काय बात शक्यच नाही. कोण तुमच्यावर वाईट नजरेनं पाहू शकतो, कोणती विद्या तुमचं वाटोळ करू शकते? अजिबात नाही. नाथांची निस्सीम भक्ती करा. फक्त एक नामस्मरण किंवा ठराविक मंत्र तुम्ही नाथांचे करू शकता. मात्र अशा काही त्यातल्या दुर्मिळ विद्या आहेत त्या खोलात तुम्ही एकट्यानं घरात घुसू नका. हां, तुमचे जर कोणी नाथ संप्रदायातले विद्या शिकवणारे गुरु असतील त्यांच्याकडून अवश्य शिकून घ्या आणि तरच करा. पण एकटे घरात हे करू नका. याचे अत्यंत खतरनाक साईड इफेक्ट असतात. त्यानंतर नाथांचे भस्म कसे तयार करायचे याच्याविषयी मी व्हिडिओ बनवलेला आहे. ते भस्म देखील उदी म्हणा, धुनी म्हणा, भस्म म्हणा, हे आपण वापरायचं आहे रोज, कपाला लावायचं आहे, स्त्री असो पुरुष असो, आणि मग याच्या साधना करायच्या आहेत. मात्र माझी सर्वांना एक विनंती आहे, नाथ हे संन्यासी होते, तुम्ही संसारी आहात. मर्यादित राहूनच तुम्ही नाथ संप्रदायातली भक्ती करा. विनाकारण संन्यासांची कॉपी करू नका. हे योग्य नाही. नामस्मरण करा, ग्रंथ वाचन करा, पारायण करा, जर काही छोटं मोठं व्रत असेल तर करा. परंतु काय असे शाबरी मंत्र आहेत किंवा अनेक भाडळी विद्या, अशा बऱ्याच विद्यामध्ये यात तुम्ही घुसू नका. हे खूप खतरनाक होईल. यासाठी गुरूंचं मार्गदर्शन हवं आहे आणि त्यासाठी मी जास्त कोणी या संदर्भात व्हिडिओ बनवले नाहीत. परंतु तुमचे अनेक गैरसमज घालवण्यासाठी मी व्हिडिओ अवश्य बनवेन. तसेच माझी आपणास विनंती आहे की आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्दासह घंटीचे बटन दाबा. तसेच जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा चॅनल पाठवा. जय आदिशक्ती.